हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्टडी विथ प्रथमेशमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? आपण बघणार आहोत ॲरे ऑफ ऑब्जेक्ट इन C++. हा मित्रांनो आज आपला हा टॉपिक आहे, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट इन C++. याच्यामध्ये आपण रिपीटेड प्रोग्राम बघणार आहोत आणि एक्झाममध्ये हा क्वेश्चन कशा टाईपने विचारला जातो आणि हा नेमका आपल्याला सॉल्व कसा करायचा आहे ना, तर या आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++चा लेक्चर नंबर 2 आणि युनिट नंबर 2 आहे. तर मी MSBTचे प्रॉपर नोट प्रोव्हाइड केलेले आहेत युनिट फर्स्टवरती, पण त्याचप्रमाणे जे दुसरे सब्जेक्ट होते जसे की DTE आहे, DSU आहे, त्याचेसुद्धा मी नोट तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ते पण एकदम इम्पॉर्टंट टॉपिक देऊन जे की एक्झामला विचारणारच आहेत. तर ते देखील तुम्ही व्हिडिओ बघून या आणि त्यांची लिंक मी तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन. पण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे की ॲरे ऑफ ऑब्जेक्ट, त्याचा प्रोग्रॅम हा 6 मार्काला एक्झामला येतो म्हणजे. तर तुम्हाला याची चांगलीपणे प्रिपरेशन कशी करावी आणि हा प्रोग्राम तुम्ही कसा लिहू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. पण मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर स्टडी विथ प्रथमेशला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, ज्यांनी देखील त्यांना देखील त्यांचा या व्हिडिओचा फायदा होईल आणि प्रोग्राम ते लिहू शकतात एक्झामला आणि त्यांचा एकदम हा विषय सॉल्व्ह होऊ शकतो. तुम्ही टॉपर बना, त्यांना पण थोडं मदत करा. चला, आपण जास्त टाईम तर वाया घालवत नाही आणि आपला टॉपिक सुरू केला. तर चला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय बघून घेऊया, तर पहिल्यांदा बघून घेऊ आपला सिलेबस, कारण त्याच वेळेस तर आपल्याला स्टडी करायचं आहे, कारण सिलेबस असेल तेव्हाच आपण स्टडी करू शकतो नीट. हा बघा, इनलाईन फंक्शन मी तुम्हाला सांगितलं होतं की कसा करायचं आणि कसा नाही ते बरोबर आहे. स्टॅटिक डेटा मेंबर आणि स्टॅटिक मेंबर फंक्शन मी लास्टला घेईन, त्याचप्रमाणे मी स्कोप ऑफ रेझोल्युशन ऑपरेटर घेतलेला त्याप्रमाणे. फ्रेंड फंक्शनचा मी पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगितलं की फ्रेंड फंक्शन कसा असतो आणि काय असतो तो. ह्याचा पण मी प्रोग्राम पण एक्सप्लेन केलेला आहे. जर व्हिडिओ बघितली नसेल तर ती व्हिडिओ पुन्हा एकदा बघून या. आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आपण बघा, 2.2 मध्ये टॉपिक ॲरे ऑफ ऑब्जेक्ट ॲज अ फंक्शन आर्ग्युमेंट. म्हणजेच की काय की हा जो ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे पहिल्यांदा आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा कव्हर करून घेऊ आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑब्जेक्ट ॲज अ आर्ग्युमेंट. कारण एकदाच मी दोन्ही टॉपिक कवर करायला गेलो तर ती लॉंग व्हिडिओ होईल आणि तुम्ही पण बोर व्हाल, म्हणून मी एक छोटे शॉर्ट व्हिडिओ करून देतो. तर आपण आता इथून टॉपिक आपला सुरू करूया. तर बघा, पहिल्यांदा आपण प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन म्हणजे काय क्वेश्चन विचारतात नेमका, तर मित्रांनो या टॉपिकवरती फक्त विचारतात प्रोग्राम. तुम्ही बोला की सर प्रोग्राम तर हार्ड असतो, नाही, प्रोग्राम खूप इझी. सर बघा, तुम्हाला सांगतो मी प्रोग्राम कसे विचारतात. हे बघा, हा पहिला क्वेश्चन म्हणजे असं क्वेश्चन टाईप ते विचारतात की राईट अ प्रोग्राम. बघा, समजून घ्या पहिले. राईट अ प्रोग्राम टू डिक्लेअर द क्लास ऑफ एम्प्लॉय containing data member, EMPID, salary, accept and display these data for 10 employees. म्हणजे 10 एम्प्लॉयसाठी तुम्हाला तो डेटा डिस्प्ले करायचा आहे. म्हणजेच की त्याची एम्प्लॉयची ID आणि सॅलरी सोबत एकाच वेळेत 10 जणांची डिस्प्ले करायची आहे. क्लास करायचा आहे तुम्हाला एम्प्लॉयचा. त्याला कसा करायचा ते आपण बघणार आहोत. आणि पुढे दुसरा क्वेश्चन बघा, असंच टाईपचे अजून एक क्वेश्चन आहे की राईट C++ प्रोग्राम टू डिक्लेअर द क्लास ऑफ मोबाईल हॅविंग डेटा मेंबर, प्राइस अँड मॉडेल, ॲक्सेप्ट अँड डिस्प्ले डेटा फॉर अ 10 ऑब्जेक्ट. बघा, आपण समर 22मध्ये विचारलं होतं आणि हा विंटर 24मध्ये विचारलं होतं की सेम प्रोग्राम आहे की क्लास करायची, अकाउंटची डेटा मेंबर नेम आहेत, नेम आणि बॅलेन्स हे त्याचे डेटा नंबर आहेत आणि अकाउंट नंबर एका डेटा मेंबर त्याचे. ॲक्सेप्ट करायचं आहे 8 अकाउंटसाठी आणि डिटेल करायची अकाउंटची लेस दॅन जे 10,000 असतील ते. तो क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेला आहे. तो तुम्ही क्वेश्चन बघून घ्या एकदा. मॉडेल्स क्वेश्चन पेपर असतील प्रिव्हियस इयरचे ते पुन्हा चेक करून घ्या. सोपा टॉपिक आहे, जास्त काही गडबड करायची गरज नाही. तर पहिल्यांदा आहे ना असा बेसिक समजून घेऊया, नंतर आपण प्रोग्राम बघून घेऊया. कारण तर तुम्हाला बेसिकच येणार नाही तर प्रोग्राम कसे लिहाल. तर तुम्हाला मी सांगतो बघा समजून की जर ॲरे ऑफ ऑब्जेक्ट हा आपला सिलेबस टॉपिक आहे मित्रांनो, तर आपल्याला काय समजून घ्यायचं बघा. ॲरे ऑब्जेक्ट तुम्ही जर 1 पॉईंट लिहिला तरी पण खूप आहे. तर तुम्हाला विचारलं तर सिंटॅक्स देऊन ठेवतो जास्तीत जास्त. तर बघा, स्टोअर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट टुगेदर. म्हणजेच काय, समजा हा स्टोअर करणारा ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे हा समजा एक ऑब्जेक्टनी कॉल केला आणि दुसऱ्या ऑब्जेक्टनी कॉल केला आणि तिसऱ्या ऑब्जेक्टनी कॉल केला आणि चौथा म्हणजे ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे खूप सारे ऑब्जेक्ट एकाच फंक्शनला कॉल करतात.
सिंटॅक्स कसा आहे बघा त्याचा, क्लास नेम म्हणजे आता क्लास समजा मी घेतली स्टुडंट, ही स्टुडंटची क्लास आहे आणि ॲरे नेम समजा आणि ॲरे नेम घेतला मी एस आणि त्याच्या आतमध्ये मला त्याची साईज द्यायची की मला 5 पाहिजे की 4 पाहिजे की 3 पाहिजे. म्हणजे समजून घ्या बघा ॲरे कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला इथं नीट एक्सप्लेन करू सांगतो बघा. आता लक्षात ठेवा की समजा हे आहे हे 1 2 3 4 5 हे टोटल 5 ब्लॉक आहेत बरोबर आहे. मग 0 1 2 3 4 मग याचा एस काय येणार आहे, ॲरे काय येणार आहे 5 का मित्रांनो 5. जर आपल्याला ॲरे 5चा काढायचा असेल म्हणजे आपल्याला 0 टाकावं लागेल, 1 टाकावं लागेल, 2 3 आणि हा 4 म्हणजे जो आणि ह्याच्यामधला हा तुमची ॲक्च्युअल डेटा असेल 10 असेल 20 असेल 30 असेल किंवा 40 असेल किंवा ती 50 पण असेल ते तुमच्यानुसार आहे बरोबर आहे. इतकं समजली गोष्ट मित्रांनो तर तुम्हाला हा क्लिअर झाला असेल. तर प्रोग्राम वाईज आपण समजून घ्या. हा प्रोग्राम तुम्हाला घ्यायचा नाही, मी प्रोग्राम एक्सप्लेन करतो आणि फक्त हा एक्झाम्पल तर समजून घ्या बघा. हा सिम्पली आपण केला बघा, क्लास केली, इंटीजर रोल घेतला, नेम घेतला, डेटा टाईप डिक्लेअर केले, गी डेटा आणि पुट डेटा केला. तर पुढच्या डायग्राममध्ये तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला डायग्राम विचारले तुम्ही असं एक्झाम्पल थ्रू असं समजून शकता बघा. हा म्हणजे काय बघा की आपण क्लास केले स्टुडंट नावाची बरोबर आहे. रोल नंबर आणि नेम असं मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितला. हे बघा हां मागच्या स्लाईडमध्ये बघितला की बघा क्लास घेतला आहे स्टुडंट, रोल नंबर आणि नेम आपण काय घेतलेले डेटा टाईप घेतलेले आहेत बरोबर आहे. हां तर इथं पण तोच करते बघा. त्या स्टुडंटची क्लास आहे स्टुडंट 0साठी, स्टुडंट 1साठी, स्टुडंट 2साठी. म्हणजे तर समजा स्टुडंट आहे टोटल 100, आपल्याला 100 जणांचा डेटा काढायचा आहे. रोल नंबर पण काढायचा नाही तर नेम पण काढायचं आहे, रोल नंबर काढायचा नेम काढायचं आहे, रोल नंबर काढायचा नेम काढायचं आहे. तर तो कसा काढायचा ना तर बघा एसमध्ये 100 दिला बघा इथे बघा एसमध्ये 100 स्टुडंटचा हा स्टुडंट आहे तुमचा क्लास, याचा तुम्ही एस ॲरे तयार केला आणि त्याच्यामध्ये दिला तुम्ही 100. म्हणजे तुम्हाला मी एक समजून सांगतो बघा. स्टुडंट घेतलात एस आणि त्याच्यामध्ये स्टुडंटच्यामध्ये तुम्ही टाकलं त्याच्यामध्ये 100 म्हणजे आपल्याला 0 to 99चा आपल्याला त्यांचे ऑब्जेक्ट काढावे लागतील. तर ते कसं काढायचं, प्रत्येक टायमाला तुम्ही 100 ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. तर ते कसं करायचं तर ते करायचं फॉर लूप म्हणजे फॉर लूप देऊन, फॉर लूपचा इनिशियलायझेशन करून. मग त्यामध्ये आय डिक्लेअर करा आणि आय इज इक्वल टू डॉट गेट डेटा आणि पुट डेटा आयची स्पेसिफिक व्हॅल्यू डिक्लेअर करा. कशी करतात ती तर तुम्हाला मी तो एक्झाम्पलमध्ये सांगतो की ते कसे करायचे आहेत ते, की आय कसा घ्यायचा फॉर लूपमध्ये आणि त्या आयला कसं इन्क्रीमेंट करायचं. परत त्या आय थ्रू आपण कसे 100 ऑब्जेक्ट ॲट वन टाईम क्रिएट करू शकतो ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता आपण एक्झाम्पल बघून घेऊया मित्रांनो. तर मित्रांनो आपण इथे एक्झाम्पल बघून घेऊया. म्हणजेच एक्झाम्पल म्हणजेच की काय की बघा ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स आहे ना, एक क्वेश्चन एक्झामला असतो 6 मार्कासाठी. तर हा पण क्वेश्चन तुम्हाला याचं बोर्डमध्ये 6 मार्काला विचारण्यात येणार आहे. तर हा क्वेश्चन पहिले समजून घेऊया नेमका काय करायचं बघा. राईट अ प्रोग्राम राईट करायला सांगितलं आहे टू डिक्लेअर क्लास ऑफ एम्प्लॉय कॉन्टेनिंग डेटा मेंबर, एम्प्लॉय ID अँड सॅलरी, ॲक्सेप्ट अँड डिस्प्ले डेटा फॉर 10 एम्प्लॉय. म्हणजेच की काय एम्प्लॉय नावाची क्लास तयार करा. राहिला सॉरी इथं एम्प्लॉय नावाची क्लास तयार करा. त्यामुळे डेटा मेंबर कोणते असतील, एम्प्लॉय ID म्हणजे हे इंटिजर असेल, सॅलरी कशामध्ये असेल मित्रांनो तर सॅलरी असेल फ्लोटमध्ये. का सॅलरी फ्लोटमध्ये असेल कारण की आपण बघा कधी पण तुम्ही जीपे करा काही पण करा, जी काही सॅलरी असते ती तुम्ही जे काही पैसे असतात ते तुम्ही कशामध्ये घेतो की बघा त्याच्यामध्ये का तुमचा अकाउंट जरी चेक केलं त्यामध्ये तुम्हाला दाखवू असेल 100.00 फ्लोट डॉट. ह्याच्यामुळे आपण इथं फ्लोटचा यूज करतो. ते आपल्याला ॲक्सेप्ट पण करायचं डिस्प्ले पण करायचं आहे आणि किती मेंबरसाठी करायचं तर 10 एम्प्लॉयसाठी करायचं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा तर माहिती आहे आपल्याला जी बेसिक गोष्टी माहिती ते पहिला आपण करून घेऊया, मग नंतर पुढे आपण प्रोग्राममध्ये बघू आपल्याला काय करायचं आहे तो. तर पहिल्यांदा आपल्याला काय लागेल मित्रांनो, तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे की आता पहिल्यांदा आपल्याला कळलं हेडर फाईल, तेव्हा तुम्हाला 1 मार्क भेटेल. तुम्ही पहिले हेडर फाईल एकदम परफेक्टली लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला 1 मार्क तरी तुम्हाला हमखास मिळून जाईल 6 मार्काच्या प्रोग्राममध्ये. इन्क्लूड IO स्ट्रीम
मित्रांनो लिहून घ्या हे. आणि युजिंग नेमस्पेस स्टँडर्ड म्हणजेच की तुमचा जो STD असतो रो नेमस्पेस आणि इथे येईल STD आणि हा सेमिकोलन द्यायला विसरू नका. इतकं झालं. आता काय तिने सांगितलं की क्लास क्रिएट करा एम्प्लॉयचे. आपण हे बघितलेलं आहे बरोबर ना, याच्यामुळे तुम्हाला काय डाऊट असला नाही पाहिजे. मग क्लास तयार करा. एम्प्लॉयचं कॅपिटल आहे त्या कॅपिटल चला मग आणि ते एम्प्लॉयची क्लास तयार करा, तिला ओपन करा. आता त्यांनी सांगितलं की डेटा मेंबर सांगा मला. डेटा मेंबर इंटिजरमध्ये त्यांनी सांगितलं नाही, आपल्याला माहिती पाहिजे की ID असेल ती इंटिजरमध्ये असेल, सॅलरी असेल ती फ्लोटमध्ये असेल. मग इथे तुम्ही तुमच्या प्रमाणे लिहून घ्या की बघा प्रायव्हेट मी सांगितलं होतं की प्रायव्हेट घ्या किंवा नका घेऊ, काय फरक नाही पडत. प्रायव्हेट घेतलं तर इम्प्रेशन चांगला पडतो. इंटिजरमध्ये येईल एम्प्लॉयची ID आणि फ्लोटमध्ये येईल सॅलरी. समजलं? इथपर्यंत तुम्हाला समजलं की काय आहे ते समजलं आहे बघा, बघून घ्या एकदा. समजलं? हां. आता खालती काय करायचं आहे बघा. खालती काय करायचं आहे, आपण पब्लिकमध्ये काय घेतो तर पब्लिकमध्ये आपण ॲक्सेप्ट अँड डिस्प्लेचं आपण परफॉर्मेशन करतो. म्हणजे जे आपलं काही फंक्शन असतील ते जर आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे किंवा डिस्प्ले करायचं आहे तो. तर पहिलं मला काय सांगितलं त्याने की तर काय करायचं मित्रांनो, पब्लिकमध्ये वॉइड आपल्या जे आपलं सांगितलेलं की बघा ॲक्सेप्ट करा बरोबर आहे. ॲक्सेप्ट मग इथं आपण काय करूया की याला ॲक्सेप्ट नावाचं एक फंक्शन क्रिएट करूया. राईट. ॲक्सेप्ट नावाचं मी तर सिम्पली एक फंक्शन क्रिएट केलेलं. फंक्शन क्रिएट करायला तुम्हाला सांगितलं होतं की वॉइड म्हणजे रिटर्न टाईप. जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तो काय होतो एक फंक्शन तयार होतो. राईट. मग आता इथं आपण फंक्शन तयार केलेलं आहे. आता फंक्शनच्या बेसिकली आतमध्ये काय येईल ते मी तुम्हाला इथे सांगतो बघा. नीट बघा. आपल्याला पहिले काय करायचं आहे, आपण एम्प्लॉय ID पण घेतलेली आहे, सॅलरी पण घेतलेली आहे. मग ते आपल्याला काय करावं लागेल, पहिले इंटर करावं लागेल म्हणजे सी आउट करून सी इन करावं लागेल. राईट ना, आपण असं बघितलं त्याप्रमाणे. मग इथं आपल्याला पहिले करावं लागेल की सी आउट करा. सी आउट काय करा की इंटर ह्यामध्ये टाका इंटर एम्प्लॉयची ID. राईट. इंटर एम्प्लॉय ID 2 डॉट द्या बरोबर आहे. त्याच्या पुढे कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये जाऊन त्याला क्लोज करा. समजलं इथपर्यंत? ह्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत, आय थिंक समजल्या असतील. मग पुढे काय करायचं बघा, ह्यालाच करा सी इन करा. काय सी इन होणार आहे, एम्प्लॉय ID. कारण आपण काय येतोय मग काय करायचं तर EMP जो आपलं नाव आहे तो आणि ते ID आणि सेमिकॉलन देऊन कंप्लीट करा. परत तर पुढे बघा काय करायचं. पुढे बघा परत सेकंड स्टेपला काय करा, सी आउट कुणाला करा, सिम्पली इंटर काय करायचं सॅलरी करायचं. मग इथे लिहा तुम्ही इथे काय लिहाल की इंटर एम्प्लॉयची काय करायची आपल्याला इथे सॅलरी पाहिजे. मग इथे काय येईल एम्प्लॉय सॅलरी. झाला. हे करायचं पण परत हे करून क्लोज करून त्याला क्लोज करा. मग परत काय करा सी इन करा. सी इन मी प्रत्येक वेळा का सांगतोय कारण तुम्हाला प्रोग्राम पूर्णपणे समजला पाहिजे, तुम्ही स्वतः करता आला पाहिजे प्रोग्राम बरोबर आहे. आता इथं सॅलरी आहे, मग इथं काय येणार आहे सॅलरी. सिम्पली सॅलरी या क्लोज करा. इथं प्रोग्राम झाला का तुमचा नाही. हा काय तुम्ही केलं फक्त ॲक्सेप्टचं केलं आणि याला तुम्ही क्लोज करा बरोबर आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो की डिस्प्ले पण करायचं आहे. मग आपण दुसरा पण फंक्शन घेऊया. तो असेल तुमचा वॉइड डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे, तुम्ही तर क्रिएट करा बरोबर आहे. डिस्प्ले काय इथे मी डिस्प्ले घेतलं मित्रांनो सांगितलं बघा तिने ॲक्सेप्ट पण करा डिस्प्ले पण करा डेटा. मग मी इथे डिस्प्ले नावाचा सिम्पली एक फंक्शन घेतला. राईट. त्याला पण तुम्ही काय करा ओपन करा. इथेच ओपन करूया आपण. याला ओपन. आता पुढे बघा तिथे काय करायचं फक्त आपल्याला की सी आउट करायचं म्हणजे डिस्प्ले करायचं. सी आउट करण्यासाठी बघा सी आउट केला सिम्पली मी. आणि सी आउट काय करायचं आहे एम्प्लॉयची पहिले बघा एम्प्लॉयची ID पण आपल्याला करायची आहे. मी एकाच ह्याच्यामध्ये लिहितो मित्रांनो. बघा एम्प्लॉयची ID पण तुम्हाला डिस्प्ले करायची आहे बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला काय आला पाहिजे EMP ID आली पाहिजे. राईट. त्याच्याच पुढे मी कंटिन्यू करतो आहे. ह्याच्या पुढे मला पण काय पाहिजे बघा त्याच्या पुढे मला काय पाहिजे बघा इथं घेतलं मी पाहिजे मला सॅलरी पण पाहिजे. एकाच ह्याच्यामध्ये मी दोघं पण नाव टाकून दिलं. सॅलरी कोलन दिला डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आणि मग इथे येईल आपल्याची ही सॅलरीचं नाव आहे तो इथे ॲज इट इज
सॅलरी. सिंपल आहे बघा मित्रांनो, काहीच म्हणजे काहीच तुम्हाला अडखळीता आला नाही पाहिजे. सॅलरी घेतली आणि या लाईनला तुम्ही करा अँड एल सोबत फिनिश, आणि हा तुमचा झालेला आहे व्हॉइड ॲक्सेप्ट अँड डिस्प्लेचा टोटली फिनिश. ओके, आता पुढे आपल्याला मेन कोड आपल्याला काय सांगितलं की 10 एम्प्लॉयसाठी 10 एम्प्लॉयसाठी तुम्ही ॲक्सेप्ट अँड डिस्प्ले करा. तो कसा करायचा आहे तर मी तुम्हाला सांगतो बघा. तो आपल्याला ॲरेच्या मदतीने करायचा आहे. तर कसा करणार बघा तो, तर होणार तर इंटिजर मेन जो आपण त्याच्यामध्ये मेन फंक्शन तयार करतो त्या मेन फंक्शनमध्ये ही सर्व गोष्टी होणार आहेत. तर इंटिजर मेन केला कर्ली ब्रॅकेटने ओपन करायला विसरू नका. आता आपण ॲरे कसं तयार करतो तर बघा, एम्प्लॉय म्हणजे जो आपला क्लास आहे आणि जो आपण ॲरेला नेम घेणार आहोत तो, आणि त्याच्या पुढे त्याची किती म्हणजे किती नंबर पाहिजे ते. मग सिम्पली बघा, एम्प्लॉय हा आला माझा एम्प्लॉय म्हणजे हा त्याची आली माझी क्लास दिली राईट. आणि क्लास नंतर मी काय केलं आहे मित्रांनो, EMP नावाचा एक ॲरे तयार केला आणि त्याच्यामध्ये टाकले मी 10 जण. इथं काय केलं आपण ॲरेचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, बरोबर आहे. आपण काय बघतोय ॲरेचा ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं, तर इथं आपण ॲरेचा ऑब्जेक्ट क्रिएट केला राईट. आणि मग नंतर तुम्हाला काय करायचं बघा, यामध्ये तुम्हाला जर 10 जणांचे पाहिजे असतील तर तुम्हाला लूपचा यूज करायला लागतो. कोणत्या लूपचा यूज करायला लागतो तर ती आहे तुमची फॉर लूपचा यूज करावा लागतो. मित्रांनो तुम्हाला मी ॲरे समजवतो म्हणजे काय असतो बघा. ॲरे म्हणजेच काय, समजा आता इथे 10 आहेत बरोबर आहेत, म्हणजे 10 म्हणजे एकूण टोटल स्टुडंट किती झाले, एम्प्लॉय किती झाले बघा. त्याची काउंटिंग कसं होणार आहे 0 1 2 3 4 5 6 7 इथे 8 आणि इथे येईल 9. असे 9 एम्प्लॉय म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे हे टोटल 9, पण 0 पासून 9 पण टोटल झाले किती 10 एम्प्लॉयसाठी. तर फॉर लूपमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे बघा मित्रांनो. फॉर लूपमध्ये आपल्याला सिम्पली सांगायचं आहे की जो इंटिजर आय आहे, इंटिजर माझा आय आहे, मी तर आय घेतोय बरोबर आहे, आय घेतोय, तो काय करायचा आहे आय इज इक्वल टू तो झाला पाहिजे 0. आयची सुरुवात कशापासून झाली पाहिजे 0 पासून. आय इज परत तर त्याला विसरू नका सेमीकॉलन, आय इज लेस दॅन 10 पाहिजे, लेस दॅन 10 पाहिजे. म्हणजे कितीपर्यंत तुम्ही प्रिंट केला पाहिजे बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा दोन्ही गोष्टी 9पर्यंत प्रिंट केले पाहिजे बरोबर. 9च पाहिजे आपल्याला, कारण 0 पण सुरुवात आहे, 10पेक्षा कमी म्हणजे 9 येईल आणि आयला प्लस प्लस करायचं आहे. बस इतकीच गोष्ट होती आपल्याला इथे करायची होती. इतकी गोष्ट तुम्ही केली. ही मेन स्टेप आहे बघा, ही फॉर लूपची मेन स्टेप आहे मित्रांनो, समजलं तुम्हाला. आता फॉर लूपच्या आतमध्ये काय प्रिंट झाला पाहिजे ही गोष्ट नोट डाऊन करून ठेवा. प्रोग्रामची एकदम इम्पॉर्टंट गोष्ट. सी आउटच्या खाली डिस्प्ले काय आला पाहिजे मित्रांनो, नीट बघून घ्या एकदा बघा. सी आउटच्या खाली काय आला पाहिजे की एम्प्लॉय बघा. एम्प्लॉय काय, एम्प्लॉय सांगतो मी तुम्हाला, पहिले लिहून घेते मला. एम्प्लॉय राईट, 2 डॉट द्या, कंप्लीट करा. एम्प्लॉय का, आता मला सांगा हा बघा, हा प्रिंट काय होणार आहे माहिती, आउटपुटला प्रिंट होईल एम्प्लॉय, असं एम्प्लॉय प्रिंट होईल राईट, एम्प्लॉय प्रिंट होईल. पण त्याच्यापुढे आपल्याला एम्प्लॉय असंच पाहिजे का नाही, आपल्याला काय सांगितलं आहे की 10 एम्प्लॉय पाहिजे आपल्याला. किती पाहिजे 10. मग इथं प्रिंट करायला पाहिजे 1 एम्प्लॉय, मग नंतर आला पाहिजे 2 एम्प्लॉय 3 एम्प्लॉय राईट ना, असं प्रिंट झालं पाहिजे. मग असं पॉसिबल आहे का इथे एम्प्लॉय टाकला की नाही होणार ना. मग आपल्याला काय करावं लागेल सांगतो बघा, नीट लक्ष द्या. तर आपल्याला पुढे काय करायला लागेल माहिती आहे, हा क्लोज करा आणि i+1 करा. का i+1, i+1च का, याला पण क्लोज करा आणि सिम्पली 2 डॉट देऊन न्यू लाईनवरती हा प्रोग्राम तुमचा फिनिश. हा बघा i+1 का i+1 आणि न्यू लाईन का बघा. i+1 म्हणजेच बघा तुमची आयची स्टार्टिंग व्हॅल्यू काय आहे 0 आहे बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये 1 ॲड केला पहिल्यांदाच मध्ये 1 ॲड केला तर 0 + 1 येईल 1. पहिला एम्प्लॉय प्रिंट होईल आणि त्याच्यानंतर 0 + 1 म्हणजेच काय येणार आहे 0 + 1 हा 1 येईल.
बरोबर आहे. नंतर मग सेकंड टाईमला काय येणार आहे एम्प्लॉय. आता 1ची पहिला इटरेशन आहे बघा, पहिला इटरेशन इथे यांनी कंप्लीट केला, मग दुसऱ्या इटरेशनला तो जाईल. बरोबर आहे, दुसऱ्या इटरेशनला जाईल तेव्हा काय होईल एम्प्लॉय 2. तिसऱ्या इटरेशनला जाईल 3. कधीपर्यंत होणार आहे जोपर्यंत 10 एम्प्लॉयची इथपर्यंत नावं होत नाही तोपर्यंत. समजला मित्रांनो, किती सोपं होतं ते समजला. आता एवढाही समजलं की कसं केलं आपण I+1 का केला, कारण स्टार्टिंगला तो 0 आहे. बरोबर आहे ना, मग आपल्याला एम्प्लॉय 0 नको, आपल्याला एम्प्लॉय 1 पाहिजे आहे ना, 2 पाहिजे आहे, 3 पाहिजे आहे, हे लक्षात घ्या. एम्प्लॉय 1, 2, 3 या गोष्टी पाहिजे असल्यामुळे आपण I+1 करतो. कॅल्क्युलेशन नीट बघून घ्या. I+1 I मध्ये 1 ॲड केला. पहिला बघा, पहिला हा प्रिंट होईल बघा, पहिला हा प्रिंट होईल एम्प्लॉय प्रिंट झाला. बरोबर आहे, सी आउट केला एम्प्लॉय प्रिंट होला. नंतर I+1 केला म्हणजेच 0+1 म्हणजेच 1. नंतर मग 2, नंतर मग 3, कधीपर्यंत जोपर्यंत 9 होत नाही तोपर्यंत, <10 होत नाही तोपर्यंत. पुढे काय करा मग, जो तुमचा EMP आहे राईट, EMP आहे हा ऑब्जेक्ट, त्याच्यामुळे टाका आयला, म्हणजे आय ही आय प्रिंट करेल, हा आय प्रिंट करेल. काय प्रिंट करेल, जो आपला ॲक्सेप्ट नावाची जी आपली पहिला जो होता तो फंक्शन ॲक्सेप्ट राईट, ॲक्सेप्ट नावाचा जो फंक्शन होता तो, त्याच्या पुढे 2 सेमिकोलन आणि हा तुमचा पहिला म्हणजे फर्स्ट ॲक्सेप्टसाठी क्लिअर झाला आहे राईट. आता डिस्प्ले कसा करायचा बघा मित्रांनो. डिस्प्लेसाठी आपल्याला ऑफकोर्स बघा, हे बघा ह्याला कॉल करावं लागेल राईट आहे. मग परत आपल्याला काय करावं लागेल, परत आपल्याला सी आउट करावं लागेल डिटेलसाठी. नका करू पण येतं बघा. सी आउट तुम्ही लिहिलं तर चांगली गोष्ट आहे बघा. सी आउट करा आणि तुम्ही टाका एम्प्लॉयची डिटेल, मग एम्प्लॉय डिटेल बस इतका टाकला म्हणजे ही तुम्हाला लाईन प्रिंट होणार आहे. बरोबर ना, एम्प्लॉय डिटेलची न्यू लाईनवरती ती प्रिंट होईल राईट. समजलं मित्रांनो. आता बघा त्याच्या पुढे काय करा की फॉर लूप देऊन त्याच्यामध्ये काय घ्या, इंटिजर आयची सुरुवात इथे होणार आहे 0 पासून आणि I is less than 10 I++, जो आपण इथे केलं होतं सेम ॲज इट इज इथे करायचं आहे परफॉर्म. इतकी गोष्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की क्लोज केला, इथे या, परत EMP जो आपला तिथे आपण केला होता तो EMPचा आय आणि तो करणार होता डिस्प्ले परफॉर्म करणार आहे. समजलं, डिस्प्ले परफॉर्म करणार. हा क्लोज इथे येईल, रिटर्न 0 आणि हा इथे झाला क्लोज. तर मित्रांनो इतकाच प्रोग्राम होता, खूप सिम्पल प्रोग्राम होता. आय होप तुम्हाला समजला असेल. काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि अजून जे प्रोग्राम बाकी आहेत ते मी घेऊ की नको ते मला खाली कमेंटमध्ये सांगा, तरच मी पुढचे प्रोग्राम तुम्हाला घेईन. जर म्हणजे या टाईपचे जे प्रोग्राम आहेत ते, तर तुम्ही जर एक बोललात की हा एक्झाम्पल घ्या, पुढचे एक्झाम्पल घ्या, तर मी तुम्हाला नक्कीच ती पुढची व्हिडिओ बनवेन. पण नेक्स्ट टॉपिक हा देखील इंटरेस्टिंग असेल. तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मिळूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.